मॉर्निंग स्टूडेंट्स. लास्ट लेक्चरला बॉयज लॉ आपला कंप्लीट झालाय. नेक्स्ट आपण आता गॅस लॉ चा स्टडी करणार आहे. कधी चार्ज लॉ. ओके, चार्ज लॉ आपण स्टडी करणार आहे. आता बघा चार्ज लॉ काय सांगतो बघा. चार्ज लॉ at constant pressure volume of fixed mass of a gas. Okay, at constant pressure volume of fixed mass of a gas is directly proportional to its temperature. Okay, directly proportional to its temperature. Okay, listen. प्रेशर कॉन्स्टंट असताना गॅसचं व्हॉल्यूम आपलं फिक्स ठेवायचं आहे, ते व्हॉल्यूम चेंज करायचं आहे. असेल का? ओके, मास गॅसचं फिक्स ठेवायचं आपलं. फॉर फिक्स मास ऑफ ए गॅस व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ओके, म्हणजे गॅसचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना ओके त्या गॅसचं व्हॉल्यूम टेम्परेचरशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. टेम्परेचर इन्क्रीज झालं की गॅसचं व्हॉल्यूम पण इन्क्रीज होत असतं. ओके, लक्षात घ्या. हेच आपलं कसं असणार आहे बघा. व्हॉल्यूम ऑफ फिक्स्ड मास ऑफ ए गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर T. ओके, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. इथं आपलं प्रेशर कसं आहे? कॉन्स्टंट आहे. तर का प्रेशर कॉन्स्टंट आहे. ओके, तर लक्षात घ्या. हा जर प्रोपोर्शनॅलिटी फॉर्म आपण काढला तर V इज इक्वल टू काय येणार आहे? KT येणार. बरोबर आहे ना? जस्ट P इज इक्वल टू काय येणार? P बाय T इज इक्वल टू K होईल. P बाय T इज इक्वल टू K होईल. की आपला इथे काय? कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ओके, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ओके, आपला चार्ज लॉ लक्षात. प्रेशर कॉन्स्टंट असताना दिलेल्या गॅसचं व्हॉल्यूम हे टेम्परेचरशी डायरेक्टली प्रोपोर्शनल. ओके, टेम्परेचर इन्क्रीज झालं की व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे. आता मग दुसरं लक्षात घ्यायच्यामध्ये मग हे टेम्परेचर इन्क्रीज झालं की गॅसचं व्हॉल्यूम ओके किती इन्क्रीज होणार आहे ते काढण्यासाठी चार्ल्सने ह्या सायंटिस्टनं ओके दुसरं स्टेटमेंट इथं प्रपोज केलंय की टेम्परेचर ओके 1 डिग्री सेल्सिअसनं वाढत असेल तर त्या गॅसचं व्हॉल्यूम किती वाढणार आहे ते प्रपोज करण्यासाठी की चार्ल्स ह्या सायंटिस्टनं दुसरा इथं स्टेटमेंट प्रपोज केलं. ते स्टेटमेंट आपलं काय लक्षात नाही हिच्यामध्ये. ते स्टेटमेंट काय समजेल बघा यामध्ये. ओके, बघा इथं तो व्हॉल्यूम ऑफ गॅस ओके तो व्हॉल्यूम ऑफ गॅस increases or decreases. The volume of gas increases or decreases. Okay, the volume of gas increases or decreases by 1/273.50 okay of its volume. At 0 degree Celsius okay for every degree okay, for every degree rise or falling temperature. Okay, हे स्टेटमेंट प्रपोज केलं. गॅसचं व्हॉल्यूम इन्क्रीज किंवा डिक्रीज होणार ते किती वाढणार आहे? 1/273.15 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज होणार आहे आणि डिक्रीज झालं सुद्धा किती होणार? 1/273.50 ऑफ इट्स व्हॉल्यूम. ओके, त्याचं जे ओरिजिनल व्हॉल्यूम आहे गॅसचं
गॅस जे ओरिजिनल व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसला असताना गॅसचं जे व्हॉल्यूम असणार आहे, ओके, ते आपण इन्क्रीज केलं. म्हणजे टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसला ठराविक फिक्स असं गॅसचं व्हॉल्यूम असेल, फॉर एक्झाम्पल 20 dm³ असं गॅस एखादं व्हॉल्यूम असेल, तर ओके, तर ही व्हॉल्यूम लक्षात घ्या. 0 डिग्री सेल्सिअसला इथं आपलं गॅसचं व्हॉल्यूम असेल, ओके, लक्षात ठेवा. मग आता हे जे गॅसचं व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर आपण 30 डिग्री सेल्सिअस किती असेल ते त्याला आपण इन्क्रीज केलं तर गॅसचं व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे. किती वाढणार आहे? 20/1/273.50. समजा ओके, 0 ला हे 20 dm³ आहे, ओके, तर 30 डिग्री सेल्सिअस मध्ये किती पण असेल ना, 1 डिग्री सेल्सिअस असेल, 2 डिग्री सेल्सिअस असेल, समजा त्या टेम्परेचरला ओरिजिनल जे व्हॉल्यूम आहे 0 डिग्री सेल्सिअसला त्याच्यामध्ये 1/273.15 एवढं इन्क्रीज किंवा डिक्रीज होणार. ओके, लक्षात आहे. ओके, बघा, the volume of gas increases or decreases by 1/273.15 of its volume at 0 degree Celsius for every degree rise or fall in temperature. So, म्हणजे every degree rise in fall in temperature म्हणजे काय? टेम्परेचर प्रत्येक डिग्री सेल्सिअसला वाढत असेल, 1 डिग्री सेल्सिअस, 2 डिग्री सेल्सिअस याने इन्क्रीज होत असेल तरी सुद्धा ओरिजिनल व्हॉल्यूम मध्ये 1/273.15 हे इन्क्रीज होणार. आणि टेम्परेचर आपलं 1 डिग्री सेल्सिअस ने कमी होत असेल तर ओरिजिनल व्हॉल्यूम सुद्धा 1/273.15 ने कमी होत आहे. फॉल इन टेम्परेचर झालं तरी सुद्धा ह्या पट्टीमध्येच ते कमी होत आहे, किंवा इन्क्रीज झालं तर ह्याच्यामध्येच ते इन्क्रीज होणार. समजले ना? मी हे 4 स्लाइड्स सांगितलं. आता बघा, आता हा जो चार्ज लावतात हे चार्जच्या सायंटिस्टने काय सांगितलं बघा, एक इक्वेशन प्रपोज केलं याच्यामध्ये. ते इक्वेशन आपलं काय बघा, ह्या स्टेटमेंटवरून इक्वेशन प्रपोज केलं. ओके, आता याच्यामध्ये व्हॉल्यूम ॲट T डिग्री सेल्सिअस ते आपलं PT असेल. समजा T डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम आपलं PT असेल. ओके, अँड volume at T degree Celsius is PT and volume at 0 degree Celsius, okay, हे आपलं T0 असेल. चला, T डिग्री सेल्सिअस ला व्हॉल्यूम गॅसचं PT असेल. T मध्ये टेम्परेचर किती असेल सर? 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री, आणि 0 डिग्री सेल्सिअसला गॅसचं व्हॉल्यूम असेल T0 असेल. आता बघा, ह्याच्यावर त्यांनी इक्वेशन काय प्रपोज केलं बघ, व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट टेम्परेचर T डिग्री सेल्सिअस हे किती असणार आहे? आपलं PT असणार आहे. ओके, हे इन्क्रीज होणार आहे. किती इन्क्रीज होणार? 0 डिग्री सेल्सिअसला गॅसचं ते टेम्परेचर होतं त्याच्यामध्ये 1/273.15 इन्क्रीज होणार. हे व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट PT. ओरिजिनल काय आपलं T0 आहे ना, 0 डिग्री सेल्सिअस पासूनच टेम्परेचर वाढायला चालू होतं ना, त्यावेळी काय असणार? T0 असणार, बरोबर ना, प्लस मग ह्या T0 मध्येच किती वाढणार आहे? T0 into 1/273.15, बरोबर आहे ना? ओके, आता व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट T डिग्री सेल्सिअस PT असणार हे आपण काढणार आहे. हे कसं काढणार आहे? ओरिजिनल व्हॉल्यूम 0 डिग्रीला T0 आहे, त्याच्यामध्ये T ने टेम्परेचर वाढलं तर काय होणार? T0 मध्येच 1/273.15 मल्टिप्लाय होणार प्लस T0 into 1/273.15. ओके, फॉर एव्हरी डिग्री राइज इन फॉल इन टेम्परेचर म्हणजे T असेल into T. लक्षात आता लक्षात का की into T ना कुठलं टेम्परेचर असेल ते असेल. This is कसं येणार आपलं T0 प्लस ओके T0 into काय येणार आहे? T आपण पुढे घेतो आणि काय होणार आहे? 273.15. समजा हे अशा पद्धतीने आपण जर केलं, समजा हे असं जर आपण केलं, ह्याला ब्रॅकेट केलं ना, ही सगळी क्वांटिटी एक असणार. ओके, आता लक्षात घ्या परत काय होईल बघा. समजा मी इथे या ठिकाणी काय केलं बघा, गॅसचं व्हॉल्यूम 1 डिग्री सेल्सिअसला ते टेम्परेचर T आपलं 1 डिग्री सेल्सिअस असेल. समजा तर आपलं हे कसं येणार सांगा, टेम्परेचर T 1 डिग्री सेल्सिअस असेल तर आता हा PT जो असणार आहे तो काय होणार आहे? P1 होणार आहे. ओके, PT कधी असणार आहे? T डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला PT. टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस तर काय होणार? P1 होणार ना, बरोबर आहे ना? ते P1 इज इक्वल टू काय होणार आहे?
T0 प्लस T0 इंटू आता T ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ना इथे 1 डिग्री सेल्सिअस आहे हे काय ना इंटू 1 अपॉन काय ना 273.15 बरोबर की अशा पद्धतीने हे होणार तर लक्षात घ्या ओके हे अशा पद्धतीने आपले येणार आहे तर इथं आपण काय करूया बघा समजा आपण आता टेम्परेचर T इज इक्वल टू 2 डिग्री सेल्सिअस जर घेतला असेल सो का T इज इक्वल टू 2 डिग्री सेल्सिअस जर घेतला असेल तर हे कसं असणार आहे बघा इथं काय येणार आहे T2 इज इक्वल टू होणार ना राईट ना T0 प्लस T0 इंटू काय होणार आपलं 2/273.15 राईट ना ओके हे अशा पद्धतीने होणार टेम्परेचर T असेल तर हे अशा पद्धतीने आपलं जनरल फॉर्म इथं आलेलंच आहे समजा Pt इज इक्वल टू ओके हे लक्षात ठेवा ओके आणि ही 1 डिग्री सेल्सिअस 2 डिग्री सेल्सिअस ओके आपण जर हेच असं घेतलं असेल फॉर एक्झाम्पल जर गॅसचं व्हॉल्यूम बघा इथं टेम्परेचर आपण या ठिकाणी T ची व्हॅल्यू 273.15 डिग्री सेल्सिअस जर घेतला असेल टेम्परेचर तर 273.50 डिग्री सेल्सिअस जर घेतला असेल हे हायपोथेटिकल टेम्परेचर आपण जर घेतला असेल तर इथं व्हॅल्यू पुट अप करा हे इक्वेशन मध्ये कसं आहे ना Pt is equal to P0 plus P0 into K upon 273.50 ओके आता मग ह्यामध्ये तुम्ही आणखी सिम्प्लिफाय सुद्धा करू शकता हे इक्वेशन आणखी कसं करू शकाल सांगा की बघा इथं Pt is equal to येईल ना ओके आता ह्या दोघांच्या मधून कॉमन काय येईल P0 कॉमन येईल ना P0 ब्रॅकेट मध्ये काय ना याच्यामध्ये 1 प्लस होईल ना P upon 273.50 बरोबर आहे अशा तीन होईल की नाही ओके लक्षात ना हा जो फॉर्म आहे आपला ओके हा जो फॉर्म आहे त्या दोघांतून P0 कॉमन घेतला ना आपण P0 हे 1 प्लस इक्वल आहे ना ते काय नाही 1 प्लस असणार आहे P upon 273.50 बरोबर ना ओके हा आपला इथे फॉर्म होणार ओके लक्षात घे ना आता मग याच फॉर्मला आपण काय घेतलं बघ टेम्परेचर आपण किती आहे T is equal to 273.15 आहे बरोबर ना आता हे कसं होणार बघा T आपण 273.15 जर घेतला असेल तर हे कसं होणार P 273.15 ओके इज इक्वल टू हे काय होणार सांगा इथं P0 तर का P0 तर का हे काय येणार इन ब्रॅकेट 1 प्लस P तर आपल्याला माहिती आहे ना 273.15 चल का डिवाइड बाय काय येणार आहे 273.15 बरोबर ना आता हे कसं होणार मग हेच P0 ते आपण आता इथं मल्टिप्लाय केलं काय होणार 273.15 प्लस 273.15 हे डिवाइड बाय काय येणार आहे 273.15 बरोबर ना चल का मग हे कसं होणार सांगा इथं P0 राहील ना ब्रॅकेट मध्ये काय सांगा हे कॅन्सल होईल आणि काय राहील सांगा काय येणार सांगा इथं हा बरोबर काय राहणार सांगा इथं ह्याचे ऍडिशन होईल ना ह्याचे ऍडिशन होऊन डबल होणार हे डबल आपण इथं 273.15 न मल्टिप्लाय केलं किती येणार 2 येणार ना बरोबर आहे ना लक्षात आहे ना हे 273.15 प्लस 273.15 चल का ह्यांची ऍडिशन केल्यावर की डबल होईल याच्यात म्हणजे जवळपास हे आपले किती होणार बघा इथं हे किती होणार इथं 6 होईल ना ओके बकेट मध्ये बघा हे आपलं 0.30 राहील ना इथं चल का इथं 0.30 राहील ते आपलं 6 येईल 7 7 14 होईल चल का तर इथं 546 पॉईंट काय होणार आहे 13 बरोबर आहे हे डिवाइड बाय 273.15 करून केला काय ना सांगा हे इथं ब्रॅकेट मध्ये 2 येणार ना तर काय * 2 ना * 2 म्हणजे 2 काय येणार आहे P0 बरोबर आहे का मग हेच मी आता डायरेक्ट कसं लिहितो इथं लक्षात ठेवा थोडी कॅल्क्युलेशन न करता हे काय ना सांगा 2 काय येणार आहे P0 येणार लक्षात आलं ना 2 P0 लक्षात मग आता ह्याच्यावर तुम्हाला काय सांगता येणार बघा हायपोथेटिकल टेम्परेचर आपण जर घेतलं 273.15 डिग्री सेल्सिअस ओके त्या टेम्परेचरला गॅसचं व्हॉल्यूम कसं होणार डबल होणार
चल का पी नॉट म्हणजे काय व्हॉल्यूम ऑफ गॅस म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस ना ओके ओके गॅसचं व्हॉल्यूम हे आपलं डबल होणार ॲज कम्पेअर टू 0 डिग्री सेल्सिअस चल का ओके 273.15 डिग्री सेल्सिअस च्या टेम्परेचरला गॅसचं व्हॉल्यूम काय म्हणताय डबल होणार ॲज कम्पेअर टू 0 डिग्री सेल्सिअस 0 डिग्री सेल्सिअसच्या कंपॅरिझन मध्ये की ह्या टेम्परेचरला गॅसचं व्हॉल्यूम काय होणार एक्झॅक्टली डबल होणार तर हे लक्षात ठेवायचं व्हॉल्यूम ऑफ गॅस एक्झॅक्टली डबल ॲट टेम्परेचर 273.15 डिग्री सेल्सिअस की ह्या टेम्परेचरला गॅसचं व्हॉल्यूम डबल होत असतं आता मग दुसरं लक्षात घ्या आपण आता काय समजू शकतो बघा हे जर टेम्परेचर आपण टी असं घेतलं -273.15 डिग्री सेल्सिअस हे आपण टेम्परेचर घेतलं असं लक्षात आहे का हे जर आपण टेम्परेचर घेतलं तर ह्याची व्हॅल्यू पुट अप करणार आहे या इक्वेशन मध्ये तर का कसं येणार सांगा ओके पीटी टी किती आपला -273.15 ना मग पीटी ची व्हॅल्यू किती आहे तर पीटी म्हणजे टी किती आहे सांगा टी किती घेतला आपण -273.15 तर का पीटी मध्ये टी ची व्हॅल्यू घाला ना तुम्ही इथं तर का -273.15 आहे इजी करू काय आपलं बघा ओके पी नॉट किंवा व्ही झिरो म्हणा ओके इन ब्रॅकेट काय झालं 1 प्लस तर का इथे काय झालं -273.15 डिवाइड बाय 273.15 तर का आता हेच कसं आहे ना सांगा इथे 273.15 मायनस होईल ना हे 273.15 हे 0 होईल ना तर ही टोटल क्वांटिटी काय होणार 0 होणार ना ओके ही इकडे होईल 273.-273.15 तर हे 0/270 हे 0 होणार त्यामुळे टोटल क्वांटिटी काय होणार टोटल क्वांटिटी काय होणार सांगा किती आहे ना 1 कसं येणार सांगा आता ही कसं होणार -273.15 आहे ना हे आपलं चल का -273.15 चल का आता ही कॅन्सल होईल ना आपलं चल का 1 - 1 च राहील ना आपल्या ह्याच्यामध्ये 1 - 1 म्हणजे 0 झालं ना चल का 0 ला आपण इकडे मल्टिप्लाय 0 चं मल्टिप्लिकेशन 0 च असतं ना ते 0 ला आपण इकडे मल्टिप्लाय केलं ना हे असे येणार आहे चल का हे आपण 273.15 असं जर तुम्ही केलं असेल -273.15 चल का डिवाइड बाय 273.15 हे कसं होणार हे 0 होणार ना 0 - 0 डिवाइड बाय 273.15 हे 0 होणार ना 0 ने परत इकडे मल्टिप्लाय केलं तर 0 झालं ना चल का म्हणजे ही आपला व्हॉल्यूम जे आहे -273.15 ह्या टेम्परेचरला गॅसचं व्हॉल्यूम आपलं काय होणार आहे 0 होणार ना चल का P -273.15 आपलं काय होणार 0 होणार चल का बरोबर आहे जर हायपोथेटिकल टेम्परेचर तुम्ही टी घेतला असेल 273.15 डिग्री सेल्सिअस घेतला असेल तर गॅसचं व्हॉल्यूम एक्झॅक्ट डबल होत असतं सर का 0 डिग्री सेल्सिअसच्या कंपॅरिझन मध्ये आणि जर टेम्परेचर -273.15 डिग्री सेल्सिअस जर घेतला असेल तर गॅसचं व्हॉल्यूम एक्झॅक्ट 0 होत असतं हो का ओके गॅसचं व्हॉल्यूम एक्झॅक्ट 0 ज्यावेळी होतं त्या टेम्परेचरला ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर होतं का हे ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर हो का ठीक आहे लक्षात ठेवा ओके ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर ओके ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर कसं म्हणण्यास बघा द व्हॉल्यूम ऑफ गॅस इज एक्झॅक्ट 0 ओके इज कॉल्ड एज एक्स ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर द टेम्परेचर ॲट विच the volume of gas is exact 0 त्याला काय म्हणायचं ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर लक्षात ठेवा काय डेफिनेशन आहे आपली the volume of gas का the temperature at which okay the temperature at which volume of gas is exact 0 त्याला काय म्हणायचं ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर का ज्या टेम्परेचरला गॅसचं व्हॉल्यूम एक्झॅक्ट 0 होत असतं त्या टेम्परेचरला ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर कुठलं असतं त्यातलं -273 हे लक्षात ठेवायचं आहे हे किती असणार आहे ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर -273.15 डिग्री सेल्सिअस तर का तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन असतो +273.15 -273.15 तर का 273.15 केल्विन पण दिलं जाईल
चल का तर तुम्ही हे लक्षात ठेवा -270.15 डिग्री हे ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर आहे. काय केलं ॲब्सोल्यूट झिरो म्हणलं तर त्या टेम्परेचरला गॅस व्हॉल्यूम एक्झॅक्ट झिरो होत असतं. चल का आता मग मला सांगायचं गॅस व्हॉल्यूम एक्झॅक्ट झिरो कधी होत असतं का? गॅस आहे गॅस व्हॉल्यूम एक्झॅक्ट झिरो कधी होईल का? ओके चल का ही गॅस व्हॉल्यूम एक्झॅक्ट झिरो कधी होणार नाही लक्षात घ्या. ज्यावेळी गॅस व्हॉल्यूम झिरो होणार त्यावेळी गॅसचं कन्व्हर्शन एकतर सॉलिड स्टेट मध्ये झालं असेल किंवा लिक्विड स्टेट मध्ये झालं असतं. लक्षात का ते गॅस व्हॉल्यूम एक्झॅक्ट झिरो होणार नाही. तर बिफोर रिचिंग दिस टेम्परेचर त्या टेम्परेचरला गॅस जाऊपर्यंत गॅसचं कन्व्हर्शन एकतर सॉलिड स्टेट मध्ये झालं असेल किंवा लिक्विड स्टेट मध्ये झालं असतं. चल का बिफोर रिचिंग दिस स्टेट at this temperature gas do not exist. बरोबर आहे ना? गॅस एक्झिस्ट असताना it is converted into liquid or okay gases नाही सॉलिड स्टेट. चल का हा कुठल्या स्टेट मध्ये कन्वर्ट होणार? लिक्विड और सॉलिड स्टेट मध्ये कन्वर्ट होणार. लक्षात घ्या ह्याच्यामध्ये याचं कन्वर्जन झालं असणार. चल का गॅस व्हॉल्यूम एक्झॅक्ट झिरो होणार नाही. त्या -273.15 डिग्री सेल्सिअसला गॅस कन्वर्जन लिक्विड किंवा सॉलिड स्टेट मध्ये झालं असणार आहे. त्यामुळे गॅस नसणार आहे ना तिथं. चल का मग ह्याच टेम्परेचरला चल का त्या टेम्परेचरला आपण काय ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. चल का मग आता लक्षात घ्या हे तुम्हाला क्लिअर झालं. चल का आता मग इथं मला सांगायचं आहे गॅस व्हॉल्यूम एक्झॅक्ट झिरो कधी होणार? -273.15 डिग्री सेल्सिअसला गॅस व्हॉल्यूम एक्झॅक्ट झिरो होणार. आता मग चार्ज लॉ आपला काय सांगतो बघा. चार्ज लॉ मध्ये लक्षात पण याच्यामध्ये रिलेशन काय सांगितलंय बघा. चार्ज लॉ मध्ये चार्ज लॉ काय सांगतो बघा. चार्ज लॉ आपलं काय सांगतो रे. आता आपण इक्वेशन जे काढलेलं आहे इथे इक्वेशन आपलं जे आलेलं आहे बघा इथं जनरल इक्वेशन आपलं काय पीटी इज इक्वल टू काय झालं हे जनरल लक्षात ठेवा. P0 इन ब्रॅकेट P0 into 1/273.15 चल का इंटू काय असताना ह्याला T असताना आहे ना. चल का मग तेच आपण कसं घेतो P0 चल का ही दोन्ही कंबाईन घेतलं ना आपण. चल का हे 1 प्लस T हा T येईल ना T डिवाइड बाय 273.15 होईल ना. राईट आहे. आता हेच कसं होणार सांगा P0 273.15 झालं ना प्लस T हे डिवाइड बाय काय झालं 273.15 असं ना. ओके आता मग लक्षात घ्या 273.15 प्लस T हे जे टेम्परेचर आहे हे आपले डिग्री सेल्सिअस मध्ये असतं. आपल्याला लक्षात घ्या आता ही जे स्केल आहे ते एक्झॅक्ट झिरो व्हॉल्यूम गॅस -273.15 डिग्री सेल्सिअसला होत असणार आहे. त्याच्यावरूनच केल्विन स्केल आलाय सगळ्या टेम्परेचर बरोबर का. तर लक्षात घ्या टेम्परेचर इन केल्विन जे असणार आहे ती काय समजतो टेम्परेचर इन केल्विन स्केल. समजा केल्विन आहे तो त्या के मध्ये हे टेम्परेचर इन केल्विन स्केल ते आपलं कसं असणार आहे बघा टी के एस इक्वल 273.15 प्लस T. चल का हे असतं इथं जर तुम्ही 273.15 प्लस हे जर तुम्ही 25 चा घेतला असेल तर किती आलं रे 298.50. चल का हे केल्विन चालू. चल का केल्विन. चल का हे लक्षात ठेवा जे डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर असणार आहे त्याच्यामध्ये 273.15 ऍड केले की केल्विन मध्ये होणार. चल का आता मग लक्षात घ्या इथं 273.15 प्लस T जो आहे त्याला आपण काय म्हणणार आहे कॅपिटल T असं म्हणले ना. कॅपिटल T म्हणजे काय टेम्परेचर इन केल्विन स्केल. चल का T ची व्हॅल्यू आहे T ची ते आपण इथे पुट करूया. चल का त्या इक्वेशन मध्ये पुट केलं तर हे कसं होणार बघा T ची व्हॅल्यू आहे केल्विन स्केल ती आपण इथे ऍड केली तर T इज इक्वल टू काय ना सांगा ते V0 चल का इकडे काय ना सांगा ब्रॅकेट मध्ये आता 273.15 म्हणजे T ना ते डिवाइड बाय 273.15. आता 273.15 हे जे आहे ते आपलं काय आहे इथं आपण हे टेम्परेचर आहे आपलं 273.15 डिग्री सेल्सिअस. सो का हे टेम्परेचर आहे ते आपण घेतले ना टेम्परेचर आहे 273.15. सो का की यामध्ये तुम्ही कुठलाही घेऊ शकता लक्षात घ्या 273.15 असं काय नाही ना
1 डिग्री सेल्सियस टू 73 डिग्री सेल्सियस तर कुठलाही घेऊ शकता. त्यामुळे इथं काय आलं T डिवाइड बाय मी काय म्हणतो PT असं म्हणतो. चला व्हॉल्यूम ऑफ गॅस ऍट T डिग्री सेल्सियस आपण PT म्हणतोच ना आता. तर हे PT आहे ना PT व्हॉल्यूम ऑफ गॅस ऍट T डिग्री सेल्सियस चला ही PT असणार आहे. ओके आता मग ह्याच्यावर आपल्याला कसं लिहिता येईल सांगा. हेच इक्वेशन कसं होणार सांगा. ओके हा T आला ना चला ओके PT डिवाइड बाय काय होणार सांगा T होणार ना कॅपिटल ओके T काय होणार आहे P नॉट डिवाइड बाय PT असं होणार. चला आता हे इथे कसं होणार सांगा. आता हे PT काय होईल आपलं क्रॉस चला PT स्क्वेअर होणार आहे. आता मग कॉन्स्टंट कुठला राहणार सांगा याच्यामध्ये. आता ही कॉन्स्टंट आहे ना ती टेम्परेचर आपण घेणार आहे 0 डिग्री सेल्सियसला गॅसचा व्हॉल्यूम आपण फिक्स असणार आहे ना कॉन्स्टंट असणार आहे. त्यामुळे P0 आपण PT ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार आहे. टेम्परेचर आपण कुठलं तर ठरवणार आहे ना इथं 1 डिग्री सेल्सियस 2 डिग्री सेल्सियस हे आपण फिक्स करणार आहे. त्या टेम्परेचरला गॅसचा व्हॉल्यूम फिक्स असणार आहे आणि 0 डिग्री सेल्सियसला फिक्स असणार असेल त्यामुळे P0 बाय PT ही फिक्स क्वांटिटी असणार आहे. चल का त्यामुळे आपलं कसं आलं सांगा PT बाय T इज इक्वल टू काय आलं K ही कॉन्स्टंट आहे. K म्हणजे कॉन्स्टंट घेतला आपण. चल का म्हणजे हे कसं होणार सांगा PT इज इक्वल टू काय होणार आहे व्हॉल्यूम ऑफ गॅस ऍट टेम्परेचर T डिग्री सेल्सियस इज इक्वल टू TK. चल का ओके TK आलं. चल का म्हणजे ह्याच्यावर आपण काय सांगू शकतो की व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. चल का ही चार्ज लॉ आहे ना आपला अगोदर दिसले ओके ऍट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम ऑफ गॅस ओके इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. लक्षात येईल ना. तर ही क्लिअर झाली तुम्हाला याच्यामध्ये काय डाऊट नाही ना समजले का सगळे की हे लक्षात ठेवायचं. आता ह्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपण जे इथं गॅसचं व्हॉल्यूम एक्झॅक्ट 0 कधी होत आहे -273.15 डिग्री सेल्सियसला गॅसचं व्हॉल्यूम आपलं एक्झॅक्ट 0 होत आहे. आपण जर ह्याचा जर ग्राफ प्लॉट केला चार्ज ला आपला व्हॉल्यूम आणि टेम्परेचर यांच्यामध्ये रिलेशन सांगतोय. ओके त्या ग्राफचं नेचर कसं येते बघा. ओके नेचर ऑफ ग्राफ आपण बघूया याच्यामध्ये हे कसं असणार. ओके चार्ज लॉ मध्ये आपण जर ग्राफ प्लॉट केला लक्षात घ्यायचं कुठला ग्राफ प्लॉट करतोय बघा आपण इथं आता. ओके इथं ओके हे टेम्परेचर असणार आहे इथं हे टेम्परेचर हे ह्या ग्राफवरती टेम्परेचर असणार आणि इकडे असणार आहे आपलं व्हॉल्यूम असणार. ओके व्हॉल्यूम P चल एकटे व्हॉल्यूम असणार आहे. आता लक्षात घ्या आताच आपण सांगितलं गॅसचं व्हॉल्यूम एक्झॅक्ट 0 कधी होणार -273.15 डिग्री सेल्सियसला ना. आता इथं आपला ओरिजिन आहे लक्षात घ्या इथं ओरिजिन आहे इथं टेम्परेचर किती असणार आहे 0 डिग्री सेल्सियस असणार. लक्षात घ्या इकडे असं वाटणार ना इथं 1 डिग्री सेल्सियस 2 डिग्री सेल्सियस 3 डिग्री सेल्सियस असं इकडे असणार आहे. लक्षात येईल नाही. आता मग इथं जर लक्षात घ्या की इथे कसं असणार आहे बघा त्यामध्ये इथं एक्झॅक्ट 0 डिग्री सेल्सियस असणार आहे. इकडे आपला प्लस मध्ये व्हॅल्यू जाणार आहे टेम्परेचरची चल का आणि इकडे आपलं मायनस मध्ये जाणार चल का. आता मग 0 डिग्री सेल्सियस मध्ये किती असणार आहे केल्विन मध्ये. केल्विन स्केल कसं करतो आपण टेम्परेचर इन केल्विन इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपला 273.15 प्लस T ना. तर हा फॉर्म्युला आहे आताच आपण बघितलाय. मग आता लक्षात घ्या केल्विन मध्ये 273.15 प्लस 0 ना टेम्परेचर आपलं 0 डिग्री सेल्सियस तो का T सर 0 डिग्री सेल्सियस लक्षात घ्या 0 डिग्री सेल्सियस तर इथे ही किती येतात 273.15 केल्विन झालं आहे. बरं आहे का म्हणजे 0 डिग्री सेल्सियस टेम्परेचर मध्ये किती रे 273.15 केल्विन. लक्षात घ्या हे लक्षात ठेवायचं केल्विन स्केल हे 273.15 पासून स्टार्ट होत असतं आणि डिग्री सेल्सियस स्केल हे 0 पासून स्टार्ट होत असतं. सर काही लक्षात ठेवायचं केल्विन स्केल 273.15 पासून स्टार्ट होणार आणि डिग्री सेल्सियस स्केल 0 पासून स्टार्ट होत असतं. सर का म्हणजे 0 डिग्री सेल्सियस मध्ये किती आलं आपलं 273.15 केल्विन. अंडरस्टँड लक्षात येईल ना. केल्विन कसं करतो आपण
273.15 प्लस टी चल का ती आपलं टेम्परेचर असणार आहे सेल्सिअस मध्ये बघा इथं 0 डिग्री सेल्सिअस मध्ये 273.15 असणार आहे तर का इथं आपलं टेम्परेचर आहे त्यामध्ये लक्षात घ्या इथं आपलं टेम्परेचर आहे इथं टेम्परेचर असं वाढणार आहे की त्या साईडला 0 डिग्री मध्ये एवढं चालतं आता गॅस व्हॉल्यूम एक्झॅक्ट 0 असताना टेम्परेचर सांगा आता सांगितलं -273.15 डिग्री सेल्सिअस त्या टेम्परेचरला गॅस व्हॉल्यूम एक्झॅक्ट 0 होत असतं त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतोय ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर चल का मग मला सांगा आता 0 डिग्री सेल्सिअस इथं झालं -273 इथे येईल असं राईट नाही त्या ओरिजिनच्या इथे येणार आहे सो का इथं कुठं तर असेल असं घ्यायचं सो का आपण इथं कसं करूया त्या ठिकाणी चल का इथं आपलं किती असणार टेम्परेचर -273.15 डिग्री सेल्सिअस राईट नाही ओके -273.15 डिग्री सेल्सिअस बरोबर आहे ना आता मग -273.15 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन झालं याच्यात पहिले टाका ना किती केल्विन झालं 0 केल्विन झालं ना चल काय इथं बघा हीच व्हॅल्यू इथं टाकायचं आहे ह्या फॉर्म्युलामध्ये आता टेम्परेचर किती घेणार आहे तुम्ही T ची व्हॅल्यू -273.15 डिग्री सेल्सिअस याच्यात व्हॅल्यू टाका ना T काय येणार आहे 273.15 -273.15 किती आलं 0 केल्विन आलं की 0 केल्विन चल का -273.15 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय 0 केल्विन आणि 273.15 केल्विन म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस चल का ओके गॅस व्हॉल्यूम -273.15 डिग्री सेल्सिअसला 0 होत आहे की आपला ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर आहे चल का इथून असं लक्षात घ्या टेम्परेचर आपलं वाढत जात आहे आता इथं 0 झालंय ना 0 पासून आता टेम्परेचर इकडे वाढलं आपण तर गॅस व्हॉल्यूम सुद्धा वाढत जाणार असं चल का इथं आपण असं डॉटेड प्लॉट टाकू बरोबर 0 करू ओके इथनं असं वाढणार असं गॅस व्हॉल्यूम ओके इथं असं इथून असं वाढणार चल का ओके आता लक्षात घ्यायचं इथं की आपलं असं वाढत जाणार की नाही इकडे असं हो का गॅस व्हॉल्यूम आपलं वाढत जाणार आता इथं सुरुवातीला व्हॉल्यूम समजा हे P1 म्हटलं हे मी P2 म्हटलं असतं चल का जसं टेम्परेचर वाढलं तसं व्हॉल्यूम वाढणार नाही व्हॉल्यूम असं वाढतं चल का P1 पेक्षा P2 ची व्हॅल्यू जास्त असणार बरोबर आहे ना ओके हे लक्षात ठेवायचं ओके अशा पद्धतीने हा ग्राफचा प्लॉट असणार आहे तर त्या ग्राफचं नेचर कसं येतं बघा व्हॉल्यूम अगेन्स्ट द टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस हा जर तुम्ही ग्राफ प्लॉट केला असेल तर ग्राफचं नेचर काय असणार आहे स्ट्रेट लाईन चल का ओके स्ट्रेट लाईन हॅविंग पॉझिटिव्ह स्लोप असणार इथं वाढत होतं ना पॉझिटिव्ह स्लोप निगेटिव्ह होत नाही परत चल का पॉझिटिव्ह स्लोप चल का की लक्षात ठेवायचं की ग्राफ आपण कसा प्लॉट केला रे ग्राफ ओके बघा इथं ग्राफ व्हॉल्यूम अगेन्स्ट टेम्परेचर व्हॉल्यूम अगेन्स्ट टेम्परेचर कशामध्ये व्हॉल्यूम अगेन्स्ट टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस ओके याचं नेचर कसं असणार आहे नेचर ऑफ ग्राफ सर कसं असणार आहे स्ट्रेट लाईन असणार आहे हॅविंग पॉझिटिव्ह स्लोप चल का असा पॉझिटिव्ह स्लोप आपल्याला निघणार लक्षात घ्यायचा हे लक्षात ठेवायचं सीटी पॉइंटवर चल काय हॅविंग पॉझिटिव्ह स्लोप आणि हाच जर तुम्ही ग्राफ असा प्लॉट केला असेल लक्षात घ्या इथं बघा हाच ग्राफ काय म्हणतो बघा आपण हाच ग्राफ असा असेल ओके सेम टेम्परेचर आहे आता टेम्परेचर इथं आपण घेणार आहे ते केल्विन मध्ये घेणार चल का इथं 0 डिग्री सेल्सिअस ना चल का म्हणजे किती असणार आहे 273.15 असणार बरोबर ना ओके आणि अगेन्स्ट टू व्हॉल्यूम ओके असा जर ग्राफ आपण प्लॉट केला तर हे कसं असणार आहे की हिचं ग्राफचं नेचर आहे स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन चल का हा P1 असणार हा P2 असणार चल का ग्राफचं नेचर स्ट्रेट लाईन चल का हा जर ग्राफ प्लॉट केला आहे ग्राफ कसा आहे आपला व्हॉल्यूम अगेन्स्ट टेम्परेचर चल का इन केल्विन
केल्विन मध्ये इकडे डिग्री सेल्सिअस मध्ये होता चल का केल्विन मध्ये घेतला तर स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन पासून पास होतो ना ग्राफ चल का की नेचर ऑफ ग्राफ nature of graph straight line passing through origin हे लक्षात असू डिग्री सेल्सिअस ला स्ट्रेट लाईन पाथ हॅव्हिंग पॉझिटिव्ह स्लोप इकडे असा पॉझिटिव्ह स्लोप होतो लक्षात का हे लक्षात ठेवायचं आहे की दोन्ही ग्राफ जर तुम्हाला माहित पाहिजे लक्षात घ्या याच्यावरती क्वेश्चन असतात तुम्हाला नीटला सुद्धा ठीक आहे ओके आणि ही दोन्ही ग्राफ आहेत ह्याच्यामध्ये ओके ह्याच्यामध्ये लक्षात घ्या हा 4 स्लॉचे ग्राफ आहे ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट काय असतं 4 स्लॉचं स्टेटमेंट काय आपलं ऍट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम ऑफ फिक्स्ड मास ऑफ ए गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर समजा म्हणजे काय कॉन्स्टंट आहे याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे की नाही ओके हा जो ग्राफ आपण का प्लॉट केलाय हा प्रेशर कॉन्स्टंट असताना प्लॉट केलाय त्यामुळे त्या ग्राफचं जे नेचर मिळणार आहे त्याला काय म्हणतात आयसोबार असं म्हणतात आयसोबार ओके आयसोबार मध्ये आयसो म्हणजे सेम बार हे युनिट कुणाचं आपलं प्रेशरचं आहे हो का ते ग्राफ हे कसे असतात आयसोबार असतात इथे काय असणार कॉन्स्टंट प्रेशर असतं ओके इथे काय कॉन्स्टंट असतं आपलं प्रेशर कॉन्स्टंट आयसोबार निघतो सगळं हे सगळं आयसोबार आहे प्रेशर कॉन्स्टंट असताना हे ग्राफ निघणार सगळं आयसोबार निघणार ओके अंडरस्टँड त्यामध्ये काय डाऊट आहे 4 स्लॉ मध्ये आता क्लियर आहे ना ओके त्यानंतर नेक्स्ट आता बघा पुढचा 4 स्लॉ नंतर नेक्स्ट आपण इथे घेणार आहे तो आपला गेल-लुसाइड लॉ ओके गेल-लुसाइड लॉ तर गेल-लुसाइड लॉ कसा असणार बघा गेल-लुसाइड लॉ तर क्या गॅस लॉचं स्टेटमेंट काय बघा गेल-लुसाइड लॉ काय सांगतो आपला ऍट कॉन्स्टंट ओके बघा काय म्हणतो आपण आता इथे कॉन्स्टंट काय असणार आहे व्हॉल्यूम बघा ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ओके द प्रेशर ऑफ ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर ऑफ fixed mass of a gas pressure of fixed mass of a gas is directly proportional to okay is directly proportional to its absolute temperature directly proportional to its absolute temperature चलो व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना प्रेशर हे कसं असणार आपलं टेम्परेचरशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार टेम्परेचर वाढलं प्रेशरची व्हॅल्यू सुद्धा काय होणार आपली ओके टेम्परेचर वाढले की प्रेशर पण वाढणार ना तर का इथे लक्षात ठेवायचं प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर आता इथं लक्षात घ्या इथं स्टेटमेंट आपलं कसं आहे ना बघा प्रेशर आपण P ने सांगत असतो P डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर कॅपिटल T सो का ॲब्सोल्यूट टेम्परेचर कॅपिटल T लक्षात ओके इथं काय असणार आहे कॉन्स्टंट व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे तर का हे लक्षात ठेवायचं व्हॉल्यूम याच्यामध्ये कॉन्स्टंट आहे लक्षात ओके आता मग हेच प्रोपोर्शनल सिम्बॉल जर काढलं तर काय आहे P is equal to KT सो का जस्ट P by T is equal to काय आहे K अशा रीतीने एक्सप्रेशन समजतात ओके आता मग हा जो गेल-लुसाइड लॉ आहे त्याचा सेम आपण जर ग्राफ प्लॉट केला तर त्याचा ग्राफचं नेचर कसं येतं बघा इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे ओके व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे इथं बघा इथं प्रेशर
इकडे काय येणार टेम्परेचर. हा जर आपण ग्राफ प्लॉट केला तर ह्या ग्राफचं नेचर आपलं कसं येतं, कसं आहे ना, प्रेशर वाढले की टेम्परेचर वाढले की प्रेशर पण वाढत जाणार. कसं होतं ना सगळं स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू काय येणार आहे प्रेशर. समजा अशा तिने वेगवेगळे तर ग्राफचं नेचर आपल्याला मिळणार आहे. समजा टेम्परेचर. ओके, आता इथं बघा. ओके, हेच आपला प्रेशर अगेन्स्ट टेम्परेचर हेच एक ग्राफ आपल्याला मिळणार. इथं प्रेशर आपलं हे काय असणार P1, इथं प्रेशर काय असणार P2 असणार. प्रेशर वाढत जाणार टेम्परेचर वाढले. ओके, आणि हे सगळं ग्राफचं जे नेचर मिळालंय, हे ग्राफचं जे स्लोप मिळालंय हे कधी असताना फॉलोइंग कॉन्स्टंट असताना. त्यामुळे त्या ग्राफचे जे स्लोप आहे त्या ग्राफच्या स्लोपला आयसोकोर असं म्हणतात. आयसोकोर समजा केलं सगळं आयसोकोर. कसं काय म्हटलंय आपण ते आयसोकोर. आयसो म्हणजे सेम, कोर म्हणजे फॉलोइंग. ओके, ज्या प्रोसेस मध्ये फॉलोइंग कॉन्स्टंट असतं त्याला आपण आयसोकोरिक प्रोसेस असं म्हणतो. का जो फॉलोइंग कॉन्स्टंट असतो. ओके, आयसो म्हणजे सेम किंवा कॉन्स्टंट. फॉलोइंग कॉन्स्टंट असताना जे आपले ग्राफचं प्लॉट निघतात त्याला आपण आयसोकोर असं म्हणतो. का हे लक्षात हे लक्षात लॉस आहे. हा लॉ क्लिअर झाला. ओके, तर त्याच्यानंतर डेल-स्टॅक्स लॉ नंतर नेक्स्ट आपल्या याच्यामध्ये अवोगॅड्रोस लॉ. ओके, अवोगॅड्रोस लॉ. अवोगॅड्रोस लॉ. अवोगॅड्रोस लॉ आपला काय सांगतो लक्षात घ्या. अवोगॅड्रो लॉ काय असतो. अवोगॅड्रो लॉ इट स्टेट्स दॅट at constant temperature and pressure. Okay, temperature आणि pressure constant असतात. Volume of fixed mass of a gas. Volume of fixed mass of a gas is directly proportional to number of moles. Okay, हे स्टेटमेंट आहे. ओके, volume of fixed mass of a gas is directly proportional to number of moles. So का ओके, आता हे याच्यामध्ये बघा किंवा असं पण याच्यामध्ये सांगू शकतो का, इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर, इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस कंटेन इक्वल नंबर ऑफ मोल्स. सो का असं पण स्टेटमेंट आहे. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर इक्वल व्हॉल्यूम. ओके, इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस contains equal number of moles. Okay, हे सुद्धा स्टेटमेंट आहे सर. ओके, टेम्परेचर आणि प्रेशर जर कॉन्स्टंट असेल आणि त्यावेळी गॅसचं व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर त्यांच्यामध्ये असणारे नंबर ऑफ मोल्स सुद्धा कॉन्स्टंट असतात. असं का. आता इथं बघा ह्या स्टेटमेंटवरून आपण काय लिहिणार आहे बघा. टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असताना व्हॉल्यूम कसा डायरेक्टली प्रोपोर्शनल नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स आपण स्मॉल n ह्या सिम्बॉलने दाखवतो. ओके, नंबर ऑफ मोल्स. तर नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय असणार आहे, अमाउंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स, ॲटम्स, पार्टिकल्स ऑफ आयन्स. ओके, एखाद्या सबस्टन्स मध्ये किती ॲटम्स आहेत, मॉलिक्युल्स आहेत, आयन्स आहेत ते आपण मोल्स मध्ये रिप्लेसमेंट करत असतो. सो का त्याला आपण मोल्स असं म्हणतो. व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल नंबर ऑफ मोल्स n. ओके, तर मग हेच आपलं जसं बघा व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल नंबर ऑफ मोल्स. ओके, तर ह्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स असतात. नंबर ऑफ मोल्स डायरेक्टली प्रोपोर्शनल नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात. ओके,
Okay, Coulomb directly proportional number of moles and number of moles directly proportional to number of molecules. Okay, लक्षात घ्या. Okay, म्हणजे नंबर ऑफ मोल्स वाढली की त्यांच्यामध्ये मॉलिक्यूल सुद्धा वाढत जातात. ओके, लक्षात घ्या. मग आपण डायरेक्टली इथे काय सांगू शकतो? Coulomb directly proportional to molecules. Okay, number of molecules. असं होतं. Coulomb directly proportional number of molecules म्हणू शकतो आपण. आता मग यामध्ये बघा, हेच आपण आता कसं सांगू शकतो बघा. हे आपण जर असं घेतलं P डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n आहे ना, चल का हेच आपण असं केलं P K n जर केलं, चल का कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी घेतलं ना आपण, हे काय येणार P by n K येणार, बरोबर ना. ओके, आता n म्हणजे काय असणार आपला नंबर ऑफ मोल्स आहे. पण नंबर ऑफ मोल्स काढण्याचा जो फॉर्म्युला आहे, चल का नंबर ऑफ मोल्स आपण यूज करतो बघा. नंबर ऑफ मोल्स n मास ऑफ ए गॅस. गॅसचं मास आपण स्मॉल m ने रिप्रेझेंट करतो, मास ऑफ ए गॅस, आणि डिवाइड बाय मोलर मास ऑफ ए गॅस. मोलर मास आपण कॅपिटल M ने सांगतो, चल का. आता लक्षात घ्या, तुम्हाला एक नायट्रोजन गॅस दिला N2 गॅस. मास ऑफ ए गॅस म्हणजे हे मास तुम्हाला दिलं जातं आणि मोलर मास तुम्हाला माहित असतं, चल का. तर नायट्रोजनचं मास समजा याच्यामध्ये नायट्रोजन गॅस आहे, तिथं मास समजा तुम्हाला 7 ग्रॅम दिला असेल, चल का. तर त्याचं मोलर मास असतं ते आपलं नायट्रोजनचं बघा. फॉर एक्झाम्पल इथं आपण नायट्रोजन 28 ग्रॅम दिला, तर याचं मोलर मास नायट्रोजन 28 असतं. हे मोलर मास आहे. 7 डिवाइड बाय 28 केलं की तुम्हाला काय म्हणणार आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ नायट्रोजन गॅस म्हणणार, कसं का. हे मास ऑफ ए गॅस तुम्हाला दिलं जातं, मोलर मास तुम्हाला माहित असतं. हे काय असतं, नायट्रोजनचा ॲटॉमिक मास 7 आहे ना, ॲटॉमिक नंबर 7 आहे. ॲटॉमिक मास किती येणार 14 आहे. दोन नायट्रोजनचं काय येणार आहे 14 प्लस काय येणार 28, तो काय याचं मोलर मास कॅपिटल ए, कसं का. हे लक्षात घ्यायचं. आता इथे बघ, चला 14 प्लस 14 into 2, कसं का. अंडरस्टँड. ओके, तर आता ही मास ऑफ गॅस डिवाइड बाय मोलर मास ऑफ ए गॅस म्हणजे नंबर ऑफ मोल्स असतात, कसं ना. आता त्यानंतर दुसरं त्यामध्ये बघा काय असणार, जर नंबर ऑफ मोल्स सेम असतील तर त्यांच्यामध्ये असणारे नंबर ऑफ मॉलिक्यूल सुद्धा आपले सेम असतात. चल, कुठलाही गॅस आपण जर घेतला असेल त्यांच्यामध्ये मोल सेम असतील तर त्यांचे मॉलिक्यूल सुद्धा सेम असतात. ओके, त्यावर आपण काय सांगू शकतो बघा, लक्षात घ्या. 1 मोल ऑफ एनी गॅस, कुठलाही गॅस तुम्ही 1 मोल घेतला असेल, 1 मोल ऑफ एनी गॅस. ओके, त्याच्यामध्ये काय असणार आहे, 1 मोल ऑफ एनी गॅस कंटेन्स 6.02 into 10⁻23 एवढे मॉलिक्यूल्स असतात, आयन्स असतात किंवा आयटम्स असतात. हे लक्षात ठेवा. कुठल्याही गॅसचा 1 मोल घेतला तर का एवढे मॉलिक्यूल्स फिक्स लक्षात ठेवा. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री त्याच्यामध्ये आहे. 1 मोल ऑफ गॅस. आता 1 मोल ऑफ गॅस म्हणजे काय असणार, मोलर मास ऑफ गॅस. चल का, कुठल्याही गॅसचं मोलर मास म्हणजे त्याचा 1 मोल असतो, चल का. 1 मोल ऑफ गॅस मध्ये एवढे मॉलिक्यूल्स, एवढे ॲटम्स किंवा एवढे ॲटम्स, आणि मग एवढे मॉलिक्यूल्स असतात, आयन्स असतात किंवा ॲटम्स असतात, हे किती व्हॉल्यूमला ऑक्युपाय करतात तर 22.4, चल का. 22.414 लिटर एवढं व्हॉल्यूम ऑक्युपाय करत असतात. आणि ह्याच व्हॉल्यूमला काय म्हणतात, अहोगॅड्रोस मोलर व्हॉल्यूम. चल का, ह्याला काय म्हणतात, अहोगॅड्रोस मोलर व्हॉल्यूम असं म्हणतात. चल का, अहोगॅड्रोस मोलर व्हॉल्यूम. कुठल्याही गॅसचा 1 मोल एवढं व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार, चल का, लिटर मध्ये 22.414 लिटर. अंडरस्टँड. हे लक्षात ठेवा सर. आणि त्यानंतर दुसरा हे जे अहोगॅड्रोस मोलर व्हॉल्यूम आहे, ओके, ही एसटीपी ला. एसटीपी म्हणजे काय असणार, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर असणार. तर यांची व्हॅल्यू किती असते बघा, टेम्परेचर 273 केल्विन असते.
आणि प्रेशर जे असतं आपलं ते 1 ॲटमॉस्फिअर असतं. तर ह्या कंडिशनला की गॅसचं व्हॉल्यूम आपलं किती असतं 22.414 लिटर असतं. चल का ते आपण आता पुढे आयडियल गॅस इक्वेशन घेणार आहे, त्याच्यामध्ये आपण सांगतोय. क्लियर झाले. अवोगॅड्रोस लॉ मध्ये काय सांगायचं, at constant temperature and pressure volume of fixed mass of a gas is directly proportional to number of moles. Number of moles fix असतील ते किंवा हे at constant temperature and pressure equal volume of gases contain equal number of moles. Volume directly equals number of moles. Number of moles same असेल तर molecules सुद्धा same असतात. Number of moles directly proportional to molecules. त्यामुळे volume directly proportional to number of molecules. चल P by N म्हणजे P by N is equal to P करणार. N म्हणजे मास ऑफ गॅस डिवाइड बाय मोलर मास ऑफ ए गॅस. कुठल्याही गॅसचा एक मोलर मास असणार आहे. मोलर मास ऑफ एनी गॅस इज इक्वल टू 1 मोल ऑफ गॅस. कुठल्याही गॅसचा मोलर मास म्हणजे त्याचा 1 मोल ऑफ गॅस असतो. त्याच्यामध्ये एवढे मॉलिक्युल्स असतात आणि हे मॉलिक्युल्स एवढं व्हॉल्यूम ऍक्टिव्हेट करतात. त्या व्हॉल्यूमला अवोगॅड्रोस मोलर व्हॉल्यूम म्हणतात. कळलं ना? ओके. आता त्यानंतर नेक्स्ट बघा, आयडियल गॅस इक्वेशन आपण आता स्टडी करणार आहे याच्यामध्ये. आयडियल गॅस इक्वेशन बघा, त्याला आयडियल गॅस अँड नॉन आयडियल गॅस. आयडियल गॅस अँड नॉन आयडियल गॅस. ओके. तर आयडियल गॅस म्हणजे काय लक्षात घ्या, द गॅस ओबे चार्ज लॉ, बॉयल्स लॉ and ideal gas equation over entire range of temperature and pressure. कुठल्याही टेम्परेचरला आणि प्रेशरला तो गॅस आयडियल गॅस इक्वेशन ओबे करत असेल तर त्या गॅसला काय म्हणायचं, आयडियल गॅस असं म्हणतात. का ओके. आता आयडियल गॅस इक्वेशन आपण आता बघणार सरसकट. आयडियल गॅस इक्वेशन Q is equal to nRT. पुन्हा एकदा आयडियल गॅस कसं म्हणायचं, the ideal gas, the gas which obey Boyle's law, Charles law and Boyle's law, Charles law, Avogadro law and ideal gas equation. Okay. Okay. The gas which obey Boyle's law, Charles law, and ideal gas equation over entire range of temperature and pressure. Okay. जो गॅस कुठल्याही टेम्परेचरला बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि आयडियल गॅस इक्वेशन ओबे करणार आहे, ते आयडियल अवोगॅड्रोस लॉ म्हणतात. त्यामुळे फक्त काय असणार आहे, आयडियल गॅस इक्वेशन असणार. ओके. त्याला आपण काय म्हणणार आहे, आयडियल गॅस असं म्हणणार. आणि नॉन आयडियल गॅस त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट. ओके. द गॅस विच डू नॉट ओबे Boyle's law, Charles law and ideal gas Avogadro's law and ideal gas equation over entire range of temperature and pressure. कुठल्याही टेम्परेचर आणि प्रेशरला जो गॅस Boyle's law, Charles law आणि आयडियल गॅस इक्वेशन ओबे करत नाही त्याला आपण काय म्हणणार आहे, नॉन आयडियल गॅस. सो का आता मला लक्षात घ्या की आपला डू नॉट ओबे यांची डेफिनेशन डू नॉट ओबे चल का हे सगळे चल का हे आपला नॉन आयडियल गॅस इक्वेशन होता. एवढाच डिफरन्स करायचा. आणि आता मग दुसरं बघा, आपलं आयडियल गॅस इक्वेशन जे आहे ते आयडियल गॅस इक्वेशन आपण ह्या लॉ वरून काढणार आहे. परत कुठला आता बॉयल्स लॉ काय सांगतोय आपला, बॉयल्स लॉचं स्टेटमेंट काय मॅथमॅटिकल आपलं बॉयल्स लॉ प्रेशर इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. बरोबर आहे ना, की प्रेशर इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे ऍट बाय, मग हेच आपण कसं लिहितो, व्हॉल्यूम इनवर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. तर इथे काय
काय कॉन्स्टंट आहे ऍट कॉन्स्टंट काय सांगा ते कॉन्स्टंट काय प्रेशर इनवर्सली प्रोपोर्शनल टू कॉलम काय कॉन्स्टंट आहे टेम्परेचर ना कॉन्स्टंट टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स गॅसचं मास फिक्स असते त्याचं नंबर ऑफ मोल्स फिक्स ना की आपण डेफिनेट सगळ्यांचं स्टेटमेंट सांगत असताना फिक्स मास ऑफ ए गॅस असं म्हणलंय मास फिक्स असेल तर त्याच्यात नंबर ऑफ मोल्स फिक्स तर मॉलिक्युलर फिक्स तर त्याचं मास फिक्स ना चल का की ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स त्यानंतर चार्ज लॉ काय सांगतो बघा चार्ज लॉ ओके ऍट कॉन्स्टंट प्रेशर कॉलम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर चल का इथे कॉन्स्टंट काय ओके कॉन्स्टंट काय आपलं प्रेशर अँड नंबर ऑफ मोल्स फिक्स मास ऑफ गॅस म्हणजे नंबर ऑफ मोल्स फिक्स असणार आहे ओके बघा त्यानंतर अवोगॅड्रोज लॉ काय सांगतो रे अवोगॅड्रोज लॉ ऍट कॉन्स्टंट काय कॉन्स्टंट आहे टेम्परेचर अँड प्रेशर ओके टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट आहे त्यावेळी फॉलोइंग डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय नंबर ऑफ मोल्स आहे चल का ते आपले बॉयस लॉ चार्ज लॉ आणि अवोगॅड्रोज लॉ आता हे तीन लॉ तुम्ही बघायचे इथे काय बघा प्रेशर इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम इनवर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर हे बघा आणि हे बघा त्या सगळ्यांच्यावरून आपण काय लिहू शकतो रे सगळ्यांच्यात व्हॉल्यूम आहे की नाही किंवा व्हॉल्यूम आहे तर व्हॉल्यूम कसा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कसं असं ना ओके डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स आहे NT बरोबर आहे ना व्हॉल्यूम डायरेक्टली टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स के डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे की नाही आता डिवाइड इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय प्रेशर आहे बरोबर आहे ना तर P के डायरेक्टली प्रोपोर्शनल टू NT इनवर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर केवळ ह्याच्यावरून आपण ती प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जर आपण काढला तर लक्षात घ्या हे आपलं कसं येणार प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण R घेतला याच्यामध्ये R NT डिवाइड बाय चौका मग P इकडे घेतला चौका ते P जर इकडे घेतला तर काय होणार सांगा PV is equal to nRT चौका हे आपलं काय आयडियल गॅस इक्वेशन चौका आयडियल गॅस इक्वेशन आहे चौका PV is equal to nRT हे आपलं आयडियल गॅस इक्वेशन आता लक्षात घ्यायचं हे जे आयडियल गॅस इक्वेशन मध्ये P म्हणजे प्रेशर आहे P व्हॉल्यूम आहे N नंबर ऑफ मोल्स आहे R ची व्हॅल्यूज आहे R हा गॅस कॉन्स्टंट आहे T टेम्परेचर सो का R आपला काय येतं गॅस कॉन्स्टंट तर हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनल आहे त्याला आपण गॅस कॉन्स्टंट असं म्हणतो लक्षात गॅस कॉन्स्टंट तर ह्याची व्हॅल्यू फिक्स आहे PV is equal to nRT हा गॅस कॉन्स्टंट आहे ह्याची व्हॅल्यू आपली फिक्स आहे आता तुम्ही इथं लक्षात घ्यायचं आता आपलं PV is equal to nRT आले ना N मध्येच काय नंबर ऑफ मोल्स आहे मग हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो बघा PV is equal to nRT जे आहे त्याच्यामध्ये N मध्येच काय नंबर ऑफ मोल्स कसं करतो आपण मास डिवाइड बाय मोलर मास आपण स्मॉल m ने दाखवतो मोलर मास कॅपिटल M ने दाखवतो चल का ही जर व्हॅल्यू याच्यात पुट अप करा काय असेल ही व्हॅल्यू इथं पुट अप केली आहे इक्वेशन मध्ये तर PV is equal to काय येणार आहे स्मॉल m RT डिवाइड बाय कॅपिटल M बरोबर आहे ना ठीक आहे बरोबर आहे ना त्यानंतर आता आपण असं केलं त्याचमध्ये ओके मोलर मास तर आपण इकडे घेतला काय येणार आहे MRT मोलर मास या साईडला घेतला ना कॅपिटल M इकडे अजून काय होणार आहे ते स्मॉल MRT डिवाइड बाय काय होणार आहे P होणार चल का लक्षात आलं की नाही हा कॅपिटल M मध्ये मोलर मास आहे ना तो आपण ह्या साईडला घेतला तर PV काय होणार डिवाइड होणार ना PV डिवाइड होणार की नाही जे मोलर मास आहे इक्वल टू MRT डिवाइड बाय PV हे हा फॉर्म्युला आणि समजा आता आपण परत असं केलं डेन्सिटी काय आपलं डेन्सिटी मास आपण पाहिलं तर का डेन्सिटी B is equal to मास आपण पाहिलं ना ही जर इथं प्रोडक्ट केली तर मोलर मासचं रिलेशन कसं आहे ना मोलर मास is equal to DRT डिवाइड बाय P बरोबर आहे ना ओके हे रिलेशन कसं आहे मोलर मास डेन्सिटी आणि प्रेशर
रिलेशन आहे मोलर मास चल का, त्यानंतर प्रेशर टेम्परेचर चल का, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आता ह्याच्यावर तुम्हाला काय सांगताय बघा, मोलर मास डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर फॉलो चल का, हे सगळे आपले रिलेशन आले बरोबर की नाही. क्लियर झालंय हे आयडियल गॅस इक्वेशन. ओके, PV is equal to nRT. n म्हणजे मास ऑफ गॅस डिवाइड बाय मोलर मास ऑफ गॅस. ही व्हॅल्यू आपण इथे पुट अप केली तर लक्षात घ्या mRT डिवाइड बाय कॅपिटल M मोलर मास आहे. मोलर मास इज इक्वल टू mRT बाय PV. डेन्सिटी मास आपण बोललो आहे कॅपिटल M इज DRT बाय P झालं चल ना. ओके, तर त्यानंतर हा जो आपला गॅस कॉन्स्टंट आहे R, या गॅस कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू आपल्याला काढायचं लक्षात घ्या. गॅस कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू ओके वेगवेगळ्या युनिट मध्ये गॅस कॉन्स्टंट आपल्याला एक्सप्रेस करायचा आहे. तर हा कसा आपण एक्सप्रेस करणार आहे बघा, हे लक्षात घ्या ना. आयडियल गॅस, नॉन आयडियल गॅस. ओके, किती कसा असणार बघा लक्षात. व्हॅल्यूज ऑफ R. R म्हणजे काय आपला गॅस कॉन्स्टंट. हा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, कुठेही टेम्परेचरची व्हॅल्यू चेंज होत नाही सर. हे गॅस कॉन्स्टंट इन डिफरंट युनिट्स. गॅस कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू आपण डिफरंट युनिट मध्ये स्टडी करणार आहोत. कुठल्या कुठल्या गॅसच्या व्हॅल्यू बघा गॅस कॉन्स्टंटच्या. आता ऑलरेडी आयडियल गॅस इक्वेशन तुम्हाला माहिती आहे. पहिला आपण जे तिचं युनिट सांगणार आहे ते लक्षात घ्या. त्यामध्ये आयडियल गॅस इक्वेशन आपलं काय आहे, PV is equal to nRT. हे आपलं आयडियल गॅस इक्वेशन आहे ना. ओके, हे आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन आपलं PV is equal to nRT. P प्रेशर, P काय कॉलम आहे, आणि नंबर ऑफ मोल्स आहे, R गॅस कॉन्स्टंट, T आपलं टेम्परेचर आहे. आता मग त्यामध्ये बघा, जर तुम्ही इथं प्रेशरची व्हॅल्यू सर 1 एटमॉस्फेअर घेतली असेल तर का 1 एटमॉस्फेअर. त्यानंतर इथला जो टेम्परेचर आहे तो आपण 273 केल्विन जर घेतला असेल का. आणि P जे आहे ते आपलं फॉर्म्युला आहे अवोगॅड्रोस मोलर फॉर्म्युला. STP कंडिशन लक्षात ऍट STP और NTP. STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर सगळा. STP स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर, NTP म्हणजे नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. STP आणि NTP एकच. STP आणि NTP ला प्रेशर 1 एटमॉस्फेअर, टेम्परेचर 270 डिग्री केल्विन. ओके, हे फिक्स लक्षात ठेवायचं. ओके, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर, नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. ओके, यांची व्हॅल्यू प्रेशरची 1 एटमॉस्फेअर, टेम्परेचरची 270 केल्विन. हे लक्षात ठेवायचं. ओके, आणि फॉर्म्युला जो असणार आहे की STP ला फॉर्म्युला किती असतं सांगितलंय आपण आता. फॉर्म्युला अवोगॅड्रोस मोलर फॉर्म्युला असतं. किती असतं अवोगॅड्रोस मोलर फॉर्म्युला? 22.414 लिटर. सर काय अवोगॅड्रोस मोलर फॉर्म्युला आहे. STP कंडिशनला प्रेशर टेम्परेचर फॉर्म्युला फिक्स लक्षात का. तर मग त्या व्हॅल्यू इथे पुट अप करा ना. तर PV is equal to nRT ना चल का. म्हणजेच R is equal to काय आलं ह्याच्यावर PV बाय काय आलं NT. तर काय इक्वेशन गॅस कॉन्स्टंट लक्षात आलं का. PV बाय NT. आता प्रेशरची व्हॅल्यू पुट अप करा किती 1 एटमॉस्फेअर बरोबर ना. फॉर्म्युला किती आहे 22.414 लिटर बरोबर. डिवाइड बाय नंबर ऑफ मोल्स इथे घेतले नंबर ऑफ मोल्स 1 मोलचं ना. ओके 1 मोल 8 मोल गॅसचं व्हॉल्यूम एवढं असतं 22.4. ओके, टेम्परेचर 273, प्रेशर 1 एटमॉस्फेअर असतं. ओके, त्यामुळे नंबर ऑफ मोल्स आपण 1 मोल घेऊ. टेम्परेचर किती आपलं 273 केल्विन. हे आपण सिम्प्लिफिकेशन जर केलं तर ह्याची व्हॅल्यू येते ही काय 1च आहे ना. 22.414 डिवाइड बाय 270 हे 0.082 येतं सर. हे 0.082 युनिट काय आलं बघा. वरती काय राहिले लिटर आहे ना. चल का हे लिटर झाले. चल का लिटर चल का हे लिटर. त्यानंतर हे एटमॉस्फियर
मोल वरती गेला, पर मोल, केल्विन वरती गेला, पर केल्विन. कसं का गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आली आपली 0.082 लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. तर का प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर असताना, टेम्परेचर केल्विन मध्ये असताना, व्हॉल्यूम लिटर मध्ये असताना, तर गॅस कॉन्स्टंट कसं आहे ना लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. तुम्हाला प्रॉब्लेम आहे कसं प्रॉब्लेम आपण घेणार आहे आता जे लॉ झाले त्याच्यावरती सगळ्यांचे न्यूमरिकल लक्षात. ते तुम्हाला जर प्रॉब्लेम मध्ये प्रेशर पर ॲटमॉस्फिअर व्हॉल्यूम लिटर मध्ये असेल तर गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू 0.082 लिटर एवढीच घ्यायची. सो का हे लक्षात असं ही गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू आली आपली एवढी लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. त्यानंतर आपण दुसऱ्या याच्यामध्ये घेतलं आता बघा एसआय सिस्टीम मध्ये आता एसआय युनिट आपण घेतलं. एसआय युनिट काढूया आपण आता गॅस कॉन्स्टंट एसआय युनिट. आता एसआय युनिट मध्ये असं की एसआय युनिट सिस्टीम इंटरनॅशनल इथे काय येणार बघा प्रेशर जे असणार आहे प्रेशर याच्यामध्ये प्रेशर आपलं 1 ॲटमॉस्फिअर. ओके 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. त्यानंतर याच्यामध्ये टेम्परेचर सेम आपलं 273 केल्विन बरोबर आहे. आणि व्हॉल्यूम जे आहे ते मीटर मध्ये घेणार आपण. मीटर मध्ये किती असणार आहे 22.414 लिटर आहे ना. त्याचं काय होणार आहे मीटर क्यूब. लिटर पेक्षा मीटर क्यूब मोठा असतं लक्षात घ्या. 1 मीटर क्यूब इज इक्वल टू व्हॅल्यू लक्षात घ्या 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 10 रेज टू काय ना -3 लिटर असतं. लक्षात घ्या. 1 मीटर क्यूब मध्ये 10 रेज टू -3 लिटर. लक्षात घ्या सॉरी 10 रेज टू 3 लिटर. आता लिटरचा मीटर क्यूब मध्ये करायचं आहे ना म्हणजे काय येणार आहे 1 लिटर इज इक्वल टू 10 रेज टू -3 मीटर क्यूब. बरोबर आहे ना. 1 मीटर क्यूब मध्ये 10 रेज टू 1000 लिटर. समजा आणि 1 लिटर मध्ये 10 रेज टू -3 मीटर क्यूब. आता हे कसं होणार इथं व्हॅल्यू पुट करा. ओके व्हॉल्यूम आता मीटर क्यूब मध्ये घेतला आपण 10 रेज टू -3 मीटर क्यूब. तर का प्रेशर आपलं 1 ॲटमॉस्फिअर आहे. 1 ॲटमॉस्फिअर मध्ये किती असतं रे आपलं 1.01325 इंटू 10 रेज टू किती आलं किती असतं व्हॅल्यू सांगितलं आपण हे मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस 1.01325 इंटू 10 रेज टू किती असतं 10 रेज टू 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे किती असतं रे 10 रेज टू 5 पास्कल न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे पास्कल. सो का किती व्हॅल्यू आपण सो का सेम त्या इक्वेशन मध्ये घ्यायचं आता कसं होणार बघा म्हणून. ओके लक्षात विचार ही व्हॅल्यू आपण आता पुट करा सेम r इज इक्वल टू काय असणार pv बाय nt ना. ओके p किती आपला 1.01325 into 10 raised to 5 चल का into व्हॉल्यूम किती आहे 22.414 into 10 raised to minus बरोबर ना. ते डिवाइड बाय काय येणार आपलं नंबर ऑफ मोल्स सेम आहे नंबर ऑफ मोल्स हे 1 मोल यांची व्हॅल्यू चल का 1 मोल बरोबर आहे. प्रेशर किती आपलं 1.01325 into 10 raised to 5 न्यूटन पर किती आहे मीटर स्क्वेअर आहे ना. चल का इथले पास्कल घ्या किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर दोन्ही आपल्या एकच आहे ना सर. ते न्यूटन पर मीटर स्क्वेअर ते न्यूटन पर मीटर स्क्वेअर त्यानंतर किंवा पास्कल व्हॉल्यूम बघायचं 22.414 into 10 raised to minus चलता है मीटर क्यूब है चलता. ओके डिवाइड बाय नंबर ऑफ मोल्स है 1 मोल है टेम्परेचर आहे 273 केल्विन चलता. हे आपण सिम्प्लिफाय जर केलं तर ह्याची जी व्हॅल्यू आहे 8.314 चलता. आता इथे कॅन्सल काय होईल न्यूटन पर मीटर स्क्वेअरला
हे मीटर क्यूब आपलं कॅन्सल होईल, इथं फक्त न्यूटन आणि मीटर राहणार. न्यूटन मीटर म्हणजेच काय आलं, जूल आला ना. तर काय न्यूटन मीटर म्हणजेच काय, जूल झाला ना. चल काय इथं बघा, हे युनिट आपण इकडे लिहूया. तर न्यूटन मीटर इकडे झालं फक्त, हे मोल, मोल वरती गेला ना, पर मोल पर केल्विन. न्यूटन मीटर म्हणजेच काय आलं, जूल झालं ना. तर काय न्यूटन मीटर म्हणजे जूल, हे पर मोल, चल का पर केल्विन. हे आपलं गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू कशामध्ये आले, एसआय सिस्टीम मध्ये. चल का ही एसआय सिस्टीम मध्ये त्याची व्हॅल्यू आली सर, हे एसआय सिस्टीम मध्ये 8.314. तुम्हाला प्रेशर याच्यामध्ये दिला असेल न्यूटन पर मीटर स्क्वेअर पास्कल मध्ये, पार्लम मीटर क्यूब मध्ये असेल तर येणारी गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू जूल पर मोल पर केल्विन ह्याच्यामध्ये घ्यायची. चल का आणि त्यानंतर तुम्हाला हे रिलेशन माहितीच आहे, 1 जूल इक्वल टू 10⁻⁷ R, बरोबर आहे ना. 1 जूल इक्वल टू 10⁻⁷ R. इथं आपण आता R मध्ये जर गॅस कॉन्स्टंट घ्यायचं तर काय येणार आहे, 8.314 10⁻⁷ मल्टिप्लाय करा ना. ओके, R काय ना, जूल च्या ठिकाणी R होणार ना, R काय ना, पर मोल पर केल्विन. अंडरस्टँड. ओके, पर मोल पर केल्विन. ओके, ही एवढी व्हॅल्यू आली R मध्ये. ओके, लक्षात घ्या ना. आता परत कॅलरी मध्ये करा. कॅलरी 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल असतं ना. ठीक आहे, एक कॅलरीची व्हॅल्यू एवढी असते ना आपली, 4.184 जूल. मग आपल्याला हा जो गॅस कॉन्स्टंट आलाय त्याचं कन्व्हर्जन कॅलरी मध्ये करायचं. तर का कॅलरी मध्ये करायचं तर कॅलरी मोठा आहे ना, कॅलरी लार्जर युनिट आहे, जूल स्मॉलर युनिट आहे. मग आता लक्षात घ्या, स्मॉलरचं लार्जर मध्ये करायचं, जूलचं कॅलरी मध्ये करायचं आहे. तर आपण काय करणार, मल्टिप्लाय करणार की डिवाइड करणार, डिवाइड करणार ना. चल का स्मॉलरचं लार्जर करत असताना डिवाइड करत असतो आपण, चल का, आणि लार्जर ते स्मॉलर करत असतो मल्टिप्लाय करत असतो. आता इथं व्हॅल्यू आपण पुढे केली तर R इज इक्वल टू बघा इथं 8.314 आहे ना, डिवाइड बाय सॉरी इथं चालू बघा, इथं 4.184. चल का डिवाइड करणार आपण. ओके, स्मॉलरचं लार्जर करताना डिवाइड करणार. किती आलं मग 1.987 कॅलरी पर मोल पर केल्विन. चल का अशी कॅलरी मध्ये व्हॅल्यू आली, नियर अबाउट 2 येते. की हे एक्झॅक्ट एवढा आहे 1.987 म्हणजेच नियरली 2 ना. चल का 2 कॅलरी पर मोल पर केल्विन. चल का ही गॉस कॉन्स्टंटचे डिफरंट युनिट्स आहेत आपल्याला. चालेल का. ओके, 0.082 लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. कधी पार्लम लिटर मध्ये असताना, प्रेशर ॲटमॉस्फिअर मध्ये असताना. ओके, त्यानंतर 8.314 जूल पर मोल पर केल्विन कधी असणार आहे, प्रेशर न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ही एसआय युनिटची व्हॅल्यू आहे आणि ही आहे ती सीबीएस युनिटची. लक्षात घ्यायचं, ही व्हॅल्यू आहे ती आपली सीबीएस युनिटची. गॅस कॉन्स्टंट तुम्हाला एसआय युनिट मध्ये विचारला असेल तर तुम्ही हीच व्हॅल्यू द्यायची. सीबीएस युनिट मध्ये गॅस कॉन्स्टंट म्हटलं तर 8.314 10⁻⁷ आला. ठीक आहे, सीबीएस एसआय नाही तर लिटर ॲटमॉस्फिअर मध्ये. चल का ओके, इथं दुसरी व्हॅल्यू 8.314 10⁻⁷ आला. चल का ओके, आणि आपल्या कॅलरी मध्ये ही व्हॅल्यू ओके, 2 कॅलरी पर मोल पर केल्विन. अंडरस्टँड. की ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे का आता. चल का क्लिअर झालं ना, सगळ्या व्हॅल्यू आपले क्लिअर झाले. ओके, काही डाऊट नाही याच्यामध्ये. आता त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामधला पुढचा एक आहे तो आपला डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर आहे. ओके, त्यानंतर आपण ह्याचे सगळ्यांचे प्रॉब्लेम्स येथे घेणार. ओके, लक्षात ना. ओके, थँक्यू.